आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या वतीनं देण्यात आलं होतं। परंतु या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय। कर्जमाफी करू असं आम्ही म्हटलोच नाही असं वक्तव्य सत्ताधारी करतात। यामुळे शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांच्या जयंती तसेच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार संघटनेनं सरकार विरोधात एल्गार पुकारला। शनिवारी मध्यरात्री धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं टेंभा आंदोलन करण्यात आले। प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन रात्री 12 वाजता महात्मा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून करतोय। कारण हे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। पण ते निवडून आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ही घोषणा केलीच नाही। तर त्यांनी केलेल्या घोषणेची त्यांना आठवण करून देण्यासाठी रात्री 12 वाजेला आम्ही त्यांच्या घरावर हा मशाल मोर्चा आणला आहे की जेणेकरून ह्या उजेडामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानातनं यांना अधिकार दिल्यानंतर महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज इथे आलोय आणि ह्या मशालीद्वारे त्यांना आम्ही संदेश देतोय की जसं आम्ही उजेड तुमच्या दारापुढे आणला तसाच तुम्ही शेतकऱ्यांसाठीचा उजेड हा विधानसभेत मांडा की जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल। आणि हा भगवा याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सगळ्या मावळ्यांना एकत्र घेतलं आणि हा भगवा म्हणजे विजयाचं प्रतीक ते आम्ही सोबत घेऊन आलेलो आहोत। आमच्या अंदाने ते 6,000 पर्यंत व्हावं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि शेतकऱ्यांना पेरणीपासून तर कापणीपर्यंत सर्व मदत शासनाने करावी। विधानसभा निवडणुकांपूर्वी सर्वपक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासनांचं गाजर दिलं होतं। आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं ते म्हणाले होते। आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आले, परंतु आता कर्जमाफीबाबत चकार शब्दही बोलत नाहीयेत। म्हणून आम्ही महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी संकटांनी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे। राज्यात प्रत्येक दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत असल्याचं अहवाल सांगतोय। म्हणून शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रहार हे आंदोलन करत असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे यांनी यावेळी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।